बायका आणि त्यांचं हे शॉपिंग वेड हे न संपणारं आहे आणि कितीही जरी म्हटलं ना, माझ्याबरोबर तर असं होतं, तुमच्याबरोबर असं होतं की नाही मला नक्की सांगा. खरं सांगायचं तर ना, आपल्या सगळ्यांनी कधी-कधी ना असं केलेलं असेल पण बघा, ऑनलाईन फक्त थोडंसं बघतो म्हणून जातो, ॲप उघडतो आणि नंतर आपलं शेवटी जेव्हा बघतो ना, तेव्हा आपलं जे कार्ट असतं ना, पूर्ण भरलेलं असतं की अरे मला हे पण घ्यायचं आहे, मला हे पण घ्यायचं. असं होतं कधी-कधी. मला असं वाटतं की शॉपिंग म्हणजे फक्त वस्तू घेणं नसतं. कधी-कधी एक फीलिंग असते की जे आपण आपला मूड लिफ्ट अप करतो. त्याचबरोबर घराचा विचार करून काही गोष्टी घेत असतो आणि आपण स्वतःचा विचार जेवढा करतो तेवढाच जास्त आपण घराचा पण विचार करत असतो. पण एका साईडला असं होतं की नाही की मग बजेटमध्ये पण बघायला लागतं. तर मला असं वाटतं ना की माझ्या बाबतीत पण असं थोडंसं झालं आहे आज. आणि आज फायनली आम्ही असंच काहीसं ठरवलं आहे शॉपिंगला जाण्याचं. खूप मोठी अशी शॉपिंग नाही आहे. आज संडे असल्यामुळे थोडंसं निवांत होतं. आज अक्षय तृतीया पण होती. सगळी सकाळची कामं आवरून मग आम्हाला जायचं होतं. मी बऱ्याच दिवस आले सचिनच्या मागे लागले. जेव्हापासून मी ही रील बघितली आहे ना, तेव्हापासून माझं सचिनला मी जसं सांगणं होतं आहे, की आपण इथे जाऊया, आपण इथे जाऊया. मग तो मला म्हणतो आहे, की "अगं काय वेळ आहे अजून 3 तारखेपर्यंत आहे, 3 तारखेपर्यंत आहे. आपण जाऊया, वेळ आहे, वेळ आहे." पण शेवटी मी त्याला आज कन्व्हिन्स केलं की आपण नाही आज जायचंच म्हणून. आणि मग तो फायनली तयार झाला आणि आम्हाला जायचं आहे, खूप उशिरा जायचं आहे. आता सगळं सकाळची कामं वगैरे आवरून घेईन आणि दुपारनंतर म्हटलं आपण हे जाऊया. कारण दुपारनंतर कारण तिथे पण गेलो ना तरी ते ग्राउंडमध्ये खूप जास्त ऊन असणार आहे. म्हणून मग आपण असं आम्ही ठरवलं की थोडंसं आराम वगैरे करून एक 4-1 वाजता आपण निघू. म्हणजे 4-1 वाजता जरी निघालो तरी मग आपण टायमिंगमध्ये पोचू आणि काम पण होईल आपलं. मी चालली आहे बोरोलीला. कोरा केंद्राच्या इथे एक एक्झिबिशन आहे, जिथे सिरॅमिकच्या सगळ्या गोष्टी आहेत किचन रिलेटेड. तसं एक्झिबिशन आणि मी ते सायन मार्केटला म्हणजे कुंभारवाड्यात जाते आणि तिथे पण बऱ्याचशा गोष्टी असतात. पण मी फर्स्ट टाईम असं कुठेतरी मोठं असं एक्झिबिशन आहे आणि तिथे मी बघायला चालली आहे. याच्या आधी मी पुण्यामध्ये एकदा बघितलेलं, जेव्हा मी पुण्याला गेलेली आणि तिथे सगळं असं एक्झिबिशन्स होतं आणि बऱ्याच वेळा मी रील पण बघितल्या आहेत. फक्त इथे मला असं वाटतं थोड्याशा वस्तू थोड्याशा महाग असतात, बऱ्यापैकी महाग असतात. थोड्याशा म्हणण्यापेक्षा थोड्याशा बार्गेनिंग वगैरे तिथे कराव्या लागतात. मी काय घ्यायचं असं काही ठरवून चाललेली नाही आहे. मला फक्त एक बघायला जायचं आहे. खूप छान छान आयडिया मिळतात आणि माझी आवड तुम्हाला माहिती आहे, किचन रिलेटेड वस्तूंमध्ये मी खूप जास्त रमते. तर म्हटलं चला आज तिथे व्हिजिट करूया. मला शूट करायला जमलं तर नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन. आणि आता उशीर पण झाला आहे, ट्रेनला पण बऱ्यापैकी गर्दी असेल. मी एसीची तिकीट म्हणजे बघवते एसी ट्रेन, पण एसी लोकल पण अवेलेबल नाही आहे आता या मधल्या स्लॉटला. रुटीन ट्रेनने जावं लागेल. तर आम्हाला दोघांना वेगवेगळ्या कंपार्टमेंटमध्ये आणि मेन म्हणजे मला तरी लेडीजमध्ये मिळेल चढायला. सचिनला माहिती नाही, बघू. होप सो. आणि तुमच्याबरोबर शेअर करण्याचा विचार करते. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत. बोरोली स्टेशनला उतरल्यानंतर तुम्हाला वेस्टला यायचं आहे आणि इथे तुम्ही कोणालाही विचारा कोरा केंद्र ग्राउंड नंबर 4, तर तुम्हाला अगदी सहजरित्या ते गाईड करतील. आणि आम्ही इथे येऊन पोचलो ऑलमोस्ट 6:15 6:30 झालेले. थोडासा यायला उशीर झाला आणि इथे जे हे एक्झिबिशन आहे ना की बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीचे पण आर्ट आणि क्राफ्टचं पण एक्झिबिशन आहे. पण मी फक्त इथे हे सिरॅमिकचं बघायला गेलेली, त्याच्यामुळे मी फक्त हे एवढंच बघितलं कारण हेच बघेपर्यंत आम्हाला 1-1.5 तास गेला. जर मी पूर्ण एक्झिबिशन बघत राहिली असती ना तर मला 3 तास पण कमी पडले असते. पण खूप सुंदर सुंदर व्हरायटी होते. तर तुम्हाला किचन सजवायला किंवा तुमचं घर सजवायला आवडत असेल ना तर इथे खूप छान छान व्हरायटी आहे. रेट्स थोडेसे अप आहेत, पण तुम्ही जर इथे व्यवस्थित जर तुम्हाला घ्यायचं असेल ना तर एकाच वेळेस तुम्ही ठरवून सगळं जर बार्गेनिंग करून घेतलं ना तर तुम्हाला अगदी छान व्हरायटी इथे मिळेल आणि रिजनेबल रेटमध्ये पण मिळतील. जे आजकाल बोलतो ना आपण एस्थेटिक वगैरे अशा पद्धतीचं आपण जे काही बोलत असतो ना त्याची जर इथे ना भरपूर व्हरायटी होते. हे पिगी बँक बघा ना किती छान होते. मला विचार असं वाटलेलं की यातलं एक घेऊ का, पण मी एवढ्या लांबून घेऊन जाणं थोडंसं मला मुश्किल होतं. म्हणून मला अगदी छोट्या छोट्या गोष्टी अशा घ्यायच्या होत्या की ज्या माझ्या किचनसाठी परफेक्ट असतील. आणि हे जे मी पॅटर्न आता तुम्हाला दाखवले नाही थोडेसे ते बघा ना किती सुंदर आहे आणि इतकं छान दिसत होतं ना. पण हे ना त्याचं पूर्ण सेटमध्ये होतं, फक्त इंडिव्हिज्युअलमध्ये नव्हतं. आता याचीच कॉस्ट मी विचारलेली तर काहीतरी 1,500-2,000 रुपये त्यांनी मला सांगितले. आणि पूर्ण तुम्ही जर सेट घ्याल तर 4,000-4,500 एवढी कॉस्ट त्यांची होती. आपल्याकडे आहे आपण तिथून हे थोडे मोठ्या साईजचे आपल्याकडे आहेत ते एकदम छोटे आहेत. हे पण
क्या प्राइस है? 250। और ये कैसा है? ये सेट 100। में है? सेट में है कि इंडिविजुअल? सिंगल। सिंगल 100। इसका क्या प्राइस है? ये पूरा सेट है। अच्छा सेट में है। आप सिंगल चाहो सिंगल ले सकते क्या है सिंगल का? हो। सिंगल का वो 35। और ये हैंड पेंटेड है। और ये सब कैसे है? ये वाला 550 का है। सेट लेंगे तो 950 रुपये। सेट में कम हो जाएगा। सेट में कम होता है, सिंगल में कम नहीं। हँग करू शकतो आपण किटल दाखव ना, किटल किटल. दिसतंय पण चांगलं. याच्यामध्ये साईज आहे वेगवेगळी. ही साईज आहे, ही साईज आय थिंक हे सेटमध्ये असणार 300. ठीक आहे, हे पण चांगलं आहे. हे याच्यामध्ये स्पून पण आहे. आय थिंक असं ठेवायचं असणार, असं लावायचं असणार. खाली बाकी जो आइटम मैंने आपको भेजी है ना वो बता देना मुझे अलग अलग. फायनली माझी शॉपिंग झालेली आहे. तुम्ही बघू शकता हातात एक छोटीशी पिशवी आहे. खूप जास्त मोठी नाही आहे माझ्याकडे बॅग, कारण आम्हाला ट्रेनने यायचं होतं म्हणून मी थोडं मोजकंच सामान घेतलेलं आहे. एक पार्सल पण मला रिसीव्ह झालं आहे. आम्हाला येईपर्यंत खूप जास्त उशीर झाला, म्हणजे 9 वाजले. आम्ही 4 वाजता गेलेलो. आम्हाला म्हणजे इथून आम्ही स्लो ट्रेन पकडली, तर 4 वाजता निघालो. ट्रेन वगैरे पकडेपर्यंत उशीर झाला आणि मग पोचेपर्यंतच आम्हाला 6 वाजले. त्याच्यानंतर 6 काय आय थिंक 6:30 होऊन गेलेले. मग 6:30, 7:30, 8पर्यंत आम्ही तिथे 1-1.5 तास पूर्ण बघण्यात घालवलं. आणि मला असं वाटतं थोडीशी रेंज जास्तच आहे तिथे, पण थोडंसं असं युनिकमध्ये जर आपण बाहेर घ्यायला गेलो तर थोडं कॉस्टली आहे. म्हणजे आणि तिथे कसं दुकानात फिक्स रेट असतो, तिथे थोडंसं तुम्ही बार्गेनिंग करू शकता आणि ते भरपूर बार्गेनिंग होते. म्हणजे तुम्ही जी गोष्ट अगदी 1000ची आणि तुम्ही 500ला पण मागू शकता आणि देतात पण ती लोक. थोडंसं हे करावं लागतं. आणि जर तुम्ही असे ग्रुपने गेलात ना, म्हणजे असं तुम्ही मैत्रिणी गेलात आणि प्रत्येकीला काहीतरी एक वस्तू हवी असेल आणि जर तुम्हाला घ्यायचं असेल तर ते परफेक्ट आहे. म्हणजे बार्गेनिंग पण खूप चांगल्या पद्धतीने मग आपल्याला करता येते कमीत कमी याच्यामध्ये. तर मी काही खूप जास्त वस्तू नाही घेतल्या. एक गोष्ट सचिनला आवडली तर ती त्याने त्याच्यासाठी घेतली आहे आणि 2-4 वस्तू मी माझ्यासाठी घेतल्यात. तर चला बघूया काय घेतल्यात ते. बघूया मी काय काय घेतलंय. तर मी सर्वात आधी हे अशा पद्धतीचे जे हे होल्डर आहेत ते घेतलेले आहेत आणि खूप छान वाटले मला हे. आणि आजकाल जे ट्रेंडिंग आहे सध्या ॲस्थेटिकवालं, तर त्या याच्यामध्ये मी हे ब्लू कलर घेतले. मी रेड कलर नाही घेतला, म्हटलं रेडपेक्षा ब्लू थोडासा वेगळा काहीतरी छान दिसेल. मग हे 2च्या सेटमध्ये मी घेतलं आहे. मस्त आहे, याची क्वालिटी चांगली आहे आणि मेन म्हणजे ना साईज पण थोडीशी मोठी आहे, खूप अगदी छोटीशी अशी नाही आहे. त्याच्यामध्ये सेम असा तुम्ही बघू शकता, सेम आहे, फक्त हा येल्लो कलरमध्ये आहे. याच्यामध्ये 2-3 कलर होते तिथे, पण मग मी विचार केला की हा घेऊया आणि मी हे आल्या वॉश केले. अजूनही तुम्ही बघाल तर थोडेसे ओले आहेत, अजून पूर्ण ड्राय झालेले नाही आहेत, कारण ना याच्यावर धूळ वगैरे खूप जास्त होती. तर मी हे कितीला घेतले, तर मी 50 रुपीजला ईच घेतले. मला हे 100 रुपयाला एक बोललेले. मग मी म्हटलं की 100ला जोडीच द्या तुम्ही. ते पण नव्हते बोलत, 80 रुपयाला एक देतो असं बोलत होते. पण नंतर मी थोडंसं हे करून मग त्यांच्याकडनं 50ला एक असं 100ला हे 2 घेतले. तर आता सेकंड गोष्ट मी हे घेतलेले आहेत असे. हे बघा ना, याच्यावरती जी डिझाईन आहे ना त्यानेच याचा लुक अगदी वेगळा झाला आहे. व्हाईट कलर, त्याच्यावरती रेड ब्लू असं सगळं मिक्स आहे. आणि याच्यातल्या जो काही सेट होतं ना ते मी सगळे तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला दाखवले. ते खूप जास्त कॉस्टली होते, त्याच्यामध्ये ते अजिबात बार्गेनिंग करत नव्हते. आणि हे दिसायला खूप छान वाटतात आणि थोडंसं ट्रायंगल आहे याच्यामध्ये, राऊंड आणि स्क्वेअर दोन्ही होते.
पण मी थोडंसं म्हटलं की असे ट्रायंगल चांगले दिसतील आणि जेव्हा असे ठेवू तर अजून छान दिसतील. तुम्ही बघू शकता अगदी छान दिसत आहेत. याच्यावरती ना अशी एखादी जर पूर्ण व्हाईट प्लेट वगैरे जर असेल तर अजून छान दिसेल. मी ॲक्च्युली सेटमध्ये एखादा तरी बघत होती मी, पण त्याची कॉस्ट खूप जास्त होते आणि ते बार्गेनिंग अजिबात करत नव्हते. तर हे पण मी 50 रुपीज ईचच घेतले. हे पण मला 100 रुपयेच बोललेले, पण मग मी नंतर थोडंसं हे करून मग 50 ईच म्हणजे मी हे 100ला 2 घेतले त्यांच्याकडनं. तिसरं काय घेतलं आहे तर मी ही किटल घेतलेली आहे आणि ही ज्यावेळेस मी बघितलं ना याचं जे मटेरियल आणि याचं जे फिनिशिंग आहे ना ते बघून मला आयकियाची आठवण झाली. कारण अशा सेम प्लेट्स मी बघितलेल्या आयकियामध्ये, पण त्याची कॉस्ट खूप जास्त होती. म्हणजे एक प्लेटची किंमत 350-400 वगैरे होती. तर प्लेट्स वगैरे तर मी नाही घेतल्या, पण मी म्हटलं अशी एक छोटीशी ही किटल ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये 2 कप चहा राहू शकते. याच्यामध्ये काही खूप जास्त गरम असं राहणार नाही, पण कधीतरी अशी छान वाटेल. तर तुम्हालाही कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. याची कॉस्ट मला त्यांनी 450 सांगितलेली. 450वरनं मग 400, मग 350, मग 300, मग शेवटी 250वर आले. पण शेवटी मी 200ला ही त्यांच्याकडनं रडून घेतलेली आहे. 200 पण तसे मला महागच वाटत आहेत, पण मला आवडली म्हणून मी घेतली. याच्यामध्ये पण 1-2 साईज होत्या, पण खूप जास्त माझ्याकडे तेवढा यूज नाही आहे. मी म्हटलं 2 कप चहा जरी राहिली तरी खूप छान दिसेल, म्हणून ही एक घेतली. तर सध्या ट्रेंडिंगमध्ये असणाऱ्या या ज्या आहेत त्या प्लेट्स, आणि या तुम्ही मिशो, त्याच्यानंतर ॲमेझॉन, नंतर बऱ्याचशा अशा वेबसाईट्स आहेत किंवा जे ब्रँड्स आहेत त्यांच्याकडे अशा प्लेट्स बऱ्याच दिसतात आणि या सेट ऑफ 3मध्ये येतात. तर मी पण त्या सेट ऑफ 3मध्येच घेतलेल्या आहेत. या बघू शकता तुम्ही. याच्यामध्ये मी थोडेसे कलर ऑप्शन्स बघत होती, पण यांच्याकडे काहीच कलर ऑप्शन्स अवेलेबल नव्हते आणि यांच्याकडे हा एकच पीस शिल्लक राहिलेला, त्याच्यामुळे हा त्यांनी मला थोडासा कमी करून दिला. नाहीतर जिथे मी विचारत होते तिथे 500 रुपये बोलत होते याचे, कोणी कमीच करायला तयार नव्हतं. पण हे पण मी 250ला घेतले. म्हणजे हे पण रडून मी त्यांच्याकडनं 250ला घेतलं, कारण त्यांच्याकडे एकच राहिलेलं आणि कलर पण तसंच छान आहे. म्हणजे अगदी असं खूप लाईट नाही आहे आणि खूप डार्क नाही आहे. आणि जसं मी म्हणते तुम्हाला सर्विंगसाठी काही जरी म्हणजे करायचं असेल, ठेवायचं असेल तरी डायनिंग टेबलवर अगदी छान दिसतील. तर ही साईज परफेक्ट आहे. ही पण छोटी आहे आणि ही तर मोठी आहेच. म्हणजे तुम्हाला थोडक्यात जर काही द्यायचं असेल, सर्विंगसाठी करायचं असेल तर छान आहे. आणि हा सध्या असा कॉम्बो खूप जास्त व्हायरल किंवा ट्रेंडिंग आहे. ही जी चौथी गोष्ट आहे ती मी माझ्यासाठी नाही घेतली आहे, ही सचिनने घेतली आहे, त्याला आवडलं म्हणून. आणि हा असा एक वास आहे आणि थोडासा वेगळा आहे. पॅटर्न पण थोडासा वेगळा आहे, छान आहे. आणि हे जे आहे ना हे हँड पेंटेड आहे, हे मशीनचं नाही आहे, त्याच्यामुळे त्याची फिनिशिंग पण अगदी वेगळी आणि कलर तर इतका छान दिसतो ना, ब्लू आणि व्हाईटमध्ये मस्त दिसतोय. याची कॉस्ट बऱ्यापैकी त्यांनी आम्हाला जास्त सांगितलेली. याची कॉस्ट 850 रुपये आम्हाला सांगितलेली, पण मग आम्ही हा 300 रुपयाला मग घेतला त्यांच्याकडनं फायनली. म्हणजे 400, मग 450, 500 असं काही करून शेवटी 300ला आम्ही हा घेतला. एकदा तर असं झालं, आम्ही एक घेतला आणि मी सचिनला सांगितलं नको तू ठेव, उगाच कशाला घेतोयस, पण त्याला खूपच जास्त हा आवडला. म्हणून मग तो म्हणाला की नाही मला हा आवडलाच आहे, आपण हा घेऊ. मग हा 300ला आम्ही घेतला. आणि आम्ही काय केलं, ज्यांच्याकडनं म्हणजे मी माझ्या ज्या वस्तू घेतल्या त्यांच्याकडनंच हा घेतला. मग सगळ्या गोष्टी जर आपण एकाच ठिकाणाहून घेतल्या तर थोडंसं कमी जास्त करायला पैसे बरे पडतात, म्हणून मग आम्ही सगळ्या एकाच ठिकाणाहून घेतल्या. आणि एका ठिकाणाहून मला अजून थोड्याशा वस्तू आवडलेल्या, मी थोड्याशा त्या काढलेल्या पण बाजूला, पण नंतर मग त्या नाही घेतल्या आणि खूप जास्त होतात वस्तू, म्हणून मग विचार केला नाही बस झाल्या, एवढ्या घेतल्या त्या खूप झाल्या. तर तुम्हाला यातली कुठली वस्तू आवडली मला नक्की कमेंट करून सांगा. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी जे काही शॉपिंग केली ती पण तुमच्याबरोबर शेअर केली. तुम्हाला जर जायचं असेल एक्झिबिशन, जसं मी सांगितलं 3 मेपर्यंत हे एक्झिबिशन आहे. सकाळी 12:30 ते रात्री 9:30 हा टायमिंग आहे. बोरोली स्टेशनपासून अगदी जवळ आहे. मी परत एकदा रिपीट करते तुम्हाला. जर तुम्ही प्लॅटफॉर्म नंबर 1वर उतरलात, म्हणजे जो आत्ताचा 1 नंबर आणि अगोदर पूर्वीचा 8 नंबर बोरोलीचा प्लॅटफॉर्म, तिथून जर गेलात तर वॉक इन आहे. वॉक इन म्हटलं तरी 10 ते 15 मिनटं तुम्हाला चालायला लागेल, पण तुम्ही इझिली पोहोचू शकता. आम्ही पण चालत गेलो आणि चालत आलो, त्याच्यामुळे आम्हाला थोडासा वेळ जास्त गेला. मग तुम्ही रिक्षाला सांगून पण जाऊ शकता. आणि कोरा केंद्र हे खूप फेमस आहे बोरोलीमध्ये. तुम्ही कोणालाही विचारलं तरी अगदी तुम्हाला सहज डिटेल ॲड्रेस तिथे
तुम्ही जागेवर पोहोचाल, इकडे तिकडे पण जाणार नाही. तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. काही सजेशन असेल मला नक्की सांगा. आणि या वस्तू ज्या मी खरेदी केल्यात त्याची किंमत पण बरोबर आहे की नाही, म्हणजे मी बरोबर बार्गेनिंग केली आहे की नाही, ते देखील मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला सर्वात जास्त कुठला प्रोडक्ट आवडला, म्हणजे या वस्तू मी दाखवल्या त्यातलं काय आवडलं ते देखील मला नक्की कमेंट करून सांगा. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते. आजचा ब्लॉग इथेच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.